आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क एका धाब्यावर आढळून आलेला आहे आणि हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आणलेला आहे ते म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी। मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्यमध्ये काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप उमेश पाटलांनी केला। दरम्यान आरोप तहसीलदारांनी खोडून काढला। लोकांनी अडवलेल्या मशीन राखीव आहेत, त्यांचा वापर मतदानासाठी झालेला नाही, या मशीन सीलबंद स्वरूपातच आहेत अशी माहिती मोहोळचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी एबीपी माझाला फोनवरून दिली। तर या ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झालं नसल्याची प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली आहे। दरम्यान उमेश पाटील यांनी काय नेमके आक्षेप नोंदवलेले आहेत आणि त्यावर सीमा होळकर यांनी स्पष्टीकरण देताना काय म्हटले आपण ते पाहूया। या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे। कारण ईव्हीएम मशीन जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरा पण एक अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं। तर त्याची बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील, ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना, अशा पद्धतीची शंका आहे। पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेले आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो। निवडणूक आयोगानं जरी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी संजय राऊत यांनी यावर मोठा आक्षेप घेतलेला आहे, टीका केलेली आपण पाहूयात संजय राऊत काय म्हणतात। आमदार लहान मुलांना घेऊन गेले शाई लावायला, अजून कुठे काय झालंय कुठे काय झालंय, मशीन तर बंद पडल्याच, ही कसली निवडणूक आहे, हा पोरखेळ आहे। तर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख या सगळ्या प्रकरणी काय म्हणतात, त्यांची काय भूमिका आहे तीही आपण पाहूया। काल रात्रीवर न्यूज चॅनलमध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली की मोहोळ तालुक्यातील 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॉटेलवरती सापडली आहेत, ती बाब खरी आहे। परंतु ती मशीन्स ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही। ही आमची राखीव मतदान यंत्र आहेत जे मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 30 झोनल अधिकारी असतील, तर अशा प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2च्या संख्येनं आम्ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानकपणे कुठली मशीन बंद पडली तर वापरता यावी या कारणासाठी दिलेले असतात। आरोप करण्याचा प्रयत्न केला की याच्यातून काही गैरप्रकार घडतोय का किंवा शंका व्यक्त केली, त्यांची शंका जरी रास्त असली तरी असा कुठलाही प्रकार या माध्यमातून घडू शकत नाही, घडलेला नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।